तो थांबा. अरे काय झाले त्या रानाला पकडायला मला इतकी घाई झाली की नाही, मला काय सुचन झाले आता. तू कुठे आलायस? तुमच्यापेक्षा मला लय गडबड आहे. माझा 7 लाखाचा ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे. तुझा 7 लाखाचा ट्रॅक्टर काय तुझ्या मड्यावर घालायचा आहे? कोण आहे माहितीये ना हो? राणा आहे राणा. तुझा नारा आहे की नाही, एका झटक्यात फोडल तो. पण आहे का नाही तुला? पण तुम्हीच आता म्हणाले की लय गडबड आहे म्हणून धरायचे. मला गडबड आहे की, पण तुझ्यासारखी गडबड नाही आहे मला. मला वेगळी गडबड आहे बाबा. कसं आहे, मी काय करणार, आधी लपून बसणार, मग राणा आहे का नाही इथं याची खात्री करून घेणार. कळलं काय तुला? इकडे असं लपायचं, पण राणा आहे का नाही याची खात्री करून घ्यायची. मग मी पोलीस फौजफाटा बोलवणार आणि मग मी कायद्यानं राणाला पकडून देणार रे. लक्षात आलं काय? कायदा पाळणारा माणूस आहे बाबा मी. कायद्याच्या विरोधात मी कधी बी जात नाही. कोण आहे मी? कायद्यानं पळणारा माणूस. येडाईस तू, येडाईस. ती 100 जण असतात, मी कनी मी माननीय परेश पाटील आहे. कोण आहे मी? माननीय परेश पटेल. शिकलं की ग माझं पोरग. चल चल आता कसं आहे, एकदा का तो राणा इथं आहे का नाही याची खात्री करून घेतली की नाही, मग मला बरं वाटणार आहे. चल, याची डोळा याची टीव्ही बघतो मी. राणा अरे वा, अरे वा, अरे वा. राणा कुठे आहे? तो राणा कुठे रे? काय राणा? तुझ्या धर्माचा भाऊ कुठे आहे? तुझ्या हे बघ, मी राणाबद्दल बोलालोय, कळतंय काय तुला? कुठं आहे तो? इथंच असणार की. नाही, तिकडे मी बघतो. तर मी बसू काय ट्रॅक्टर? नमस्कार नमस्कार नमस्कार. काय नांगरणी चालल्या वाटतं? पावसाळा आला काय? राणा आला काय मत्तीला? नाही आला. असं नाही गोदा का, असं खोटं बोलायचं नाही. हे बघ, पावसा पाण्याचे दिवस आहेत, कशाला खोटं बोलायलायस का? ए, तू किती खऱ्याचा आहे ठावा आहे मला. चल निघित ना. परत आमच्या वावरात पाय ठेवलास तर याद राख. ते राणा आलाय काय सांगितलं मग तिला? आता जातोस काय माझा कोयता काढू? शब्बो, माझा कोयता घेऊन ये जरा. भाभीजान भाभीजान, रुको रुको रुको. कसं आहे गोदा का, की माग बघ, तो ट्रॅक्टर पुसालाय की नाही, तो गरीब माणूस आहे आणि ते गरीब माणसाचा तो ट्रॅक्टर आहे. राणानं काय केलं, या गरीब माणसाचा ट्रॅक्टर पळवून आणलाय, म्हणून मी राणाला समजवायला इथं आलतो. तो इथं दिसना झालाय मला. आता सगळे मिळून त्या राणाला समजावा. हाँ शब्बो, कोयता आण. भाभीजान रुको, मी निकलतो. इथं काय मुक्कामाला नाही आलो मी. चल निघ. निघतात, निघ. जात्यात. ए आजा आजा. ए परेश पाटील, काय? राणाजी आले तर मी फोन करीन तुम्हाला. ठीक आहे, हो नक्की करते. वाट बघत बसतो मी फोनची. हो. येतो येतो का फोन, येतो का फोन. ए आजा, चल चल चल, मी पण जातो. चला. अंजली, काय सांगितलीस ग त्याला? परत इकडे फिरकायचंही नाही असं सुनावून आलीये. अहो थोरल्या ताई साहेब, जीव पारा आंबून गेलाय व काम करून करून. या आपल्याच्यानं काही नागरून होणार नाही. चला की घरला परत जाऊया. चला. काही नाही, एकदा का मनाने ठरवलं ना की मग काही करता येतं. जर मनानं ठरवलं तर काय बी करता येते बघ. राणा, अरे तू करायला गेलास की, तर काय झालं काय? बहिणी ऐकायलाच तयार नाही तर काय करणार? पण मी बी ठरवलं, नांगरणार म्हणजे नांगरणार. राणा, अंजली बहिणीचं आधीच डोसकं गरम झाले, त्यात तो ट्रॅक्टरवाला पसार झाला. आता तो थेट पोलीस स्टेशनला जाईल. अंधार पडायच्यात आपण इथं सटके. चल बाबा. गोळायच काय बरकत? तुला साधं त्या ट्रॅक्टरवाले सांभाळता येणं झालं वय? अरे मला जरा डुलका लागला आणि तो कधी पसार झाला काहीच कळालं नाही. हे बघ, पोलीस इथे यायच्यात, आपण इथून सटके. चल. अरे जाईल काय मरता,
अरे तो पोलिसांकडे गेलाच असणार आणि आता पत्र पोलीस मळ्यामध्ये मी पोचला असणार. आता परत अंजली पाशी ताप होणार, परत त्या भडकणार. बाबा कवा थांबायचं हे समज. थांबल सगळी, तू जरा धीर धर. अजून धीर धरता येणार नाही. मी कटाळलोय रे. राहणार तूच म्हणालास ना, जे काही मनाने ठरवलं ते सगळं करता येते म्हणून. मग तू मनाने ठरव, तू या सगळ्यात सुटणार म्हणजे सुटणारच. मग बघ कसा सुटतेस ते. हा काय म्हणतोय मी. चल जाऊया आपण. जाऊया. मी बी ठरवी. अंजली बाई येऊ देत नाही तर पोलीस मला नांगरणार. अरे पण बिना ट्रॅक्टरचं कसं. माझं मी बघतो. नुसता अंधार व्हायची वाट बघतोय. आय 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 कामानं हात माझा लई सुटाय आलतो. घाम तर ह्यो असा बदा बदा टपकत होता. जीव जायची वेळ आलती. नंतर काय रानाचा ट्रॅक्टर घेऊन आलतो. आय 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 माझा हात लई दुखायला. ए तुझ्या हाताचं कांडकं पडलं तरी मला काय. त्या रानाचं काय झालं ते सांग. रानात आणि मास्तरी लोक भेटली आणि जाम लागली की छनाछनी सुरू त्यांच्यात. मग रानात म्हटलं माझं शेत आहे, म्या नांगरणार, म्या राबणार. तरी मास्तरी लगेच म्हणते नाही अजिबात नाही. म्हणजे शेवटाला असं करत करत रानात ट्रॅक्टर तिथं सोडून गेलं आणि हा जाताना म्हणलं की माझं शेत आहे, म्या मशागत करणारच. फुकटात शेत नांगरून मिळत होतं का नाही. तर या मास्तरनी जी तत्व आडाली पहिल्यापासून असंच आहे हीच. आई ग हात गोदा का चहा आणतो. आय 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 हात दुखायला. आय अगं सुरुवातीला असं होतंय. एकदा का तुला हळूहळू कामाची सवय झाली का नाही की मग नाही हात दुखणार तुझं. म्हणजे रोजच काम. हा काम हेच राम. काय रामबीम नाही. तुम्ही एवढी पूजा करताय, देवदेव करताय, काय उपयोग आहे का त्याचा. काय होतंय का त्यानं. काय होतंय काय म्हणजे. अगं देवापुढे आपण हात जोडलं की देव आपल्याला पावतोय. वय आज पतूर माझ्या ताईसाप सुटाव्या म्हणून लई देवदेव केलं बघा म्या. पर सुटल्या का त्या नाही ना. व मनी नाही भाव आणि मन देवा मला पाव असं कुठं असतंय वय चंदा. आता तुझ्या ताईसांचं चुकलं होतं म्हणून देवानं नाही सोडलं. अगं देवाला बी कळतंय की बराबर काय आणि चुकीचं काय ते. असं मग देवानं रानादासनी दरोडेखोर, चोर, खुनी का केलं. चंदे थोबाड फोडील. अहो गोदा का काय झालं गोदा. अगं बघ की ही चंदा तिने सांजेचं नाही ते बडबडायला लागल्या. नाही नाही थोरले ताईसाब. अहो म्या फक्त देवाला म्हणलं रानादा संकट असं का केलं एवढंच विचारलं तर गोदा कानी बघा माझ्यावर लय भडकाल्यात. नाही अगं चोर दरोडेखोर असं काहीतरी बोलायला लागल्या रानाला. नाही 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 हो थोरले ताईसाब. अहो म्या फक्त एवढंच म्हणलं देवाला प्रार्थना करून काय होणार आहे का. तर गोदा कानी विषय काढला. हे बघ देव माझा ऐकतोय म्हणून मी देवाजवळ प्रार्थना करते. आता मागच्या वेळेला राणा माझा परत येऊ दे म्हणून मनापासून देवाजवळ मागितलं तर माझा राणा परत आला आणि तुझ्या ताई सासनी त्यांच्या कर्माचं फळ मिळालं. आता बी तसंच होणार. माझा राणा परत येणार आणि जो कोण त्याला अडकवायला बघतय त्याला त्याच्या कर्माचं फळ देव देणार म्हणजे देणार. गोदा का चहा घ्या तुम्ही.
वहिनी तुम्हाला नाही आणू? नाही नको राहू दे. बरं आता आपण हा विषय बास करूया आणि चला स्वयंपाकाची तयारी करू. अहो वहिनी झाले समजा. अहो इन 3 बायका आपण लागतेच काय. ते ना वहिनी म्हणजे पैशाचं काय नाही म्हणजे राणा भाऊजींनी घरात चोरी केली तर त्याची तक्रार. तक्रार? राणाच्या विरोधात आपण तक्रार करायची? वय गो धक्का. अहो थोडं थोडकं नाही हो, चांगलं 10 लाख होतं. माझ्या नवऱ्याच्या मेहनतीचं होतं हो ते. करू तक्रार. अजिबात नाही. अंजली अगं असं कसं? 4 चौघात बरं दिसेल का हे? अहो गोदाक्का, आपण जरी तक्रार नाही केली तरी बाहेर कळायचं राहणार आहे काय? माझ्या नवऱ्याला या घरात नेहमीच दुजाभाव मिळत आला आणि आता बी तेच. करायची काय बी कदर नाही या घरात. अगं अरे दिवसभर कुठं बोंबला फिरत होता? ते बेगमचा फोन आला होता, तिला दवाखान्यात न्यायचं होतं. बाईसाहेबांनी सांगूनच गेलो होतो. मग सकाळी जाताना मला का नाही सांगितलं? तुम्ही गेल्यावर अचानक फोन आला म्हणून गेलो. राणा कुठं आहे? राणा राणा मला नाही माहित. राणा तुझा जिगरी दोस्त आहे ना? अरे तुला माहित नाही तो कुठे आहे? हा? नाही साहेब, मी आता तुमच्याकडे कामाला लागलोय. राणाचा आणि माझा काय बी संबंध नाही बघ. म्हणजे तुझ्यासारखी गद्दार लोक आहेत ना, म्हणून हा सगळा घोळ होते. गद्दार आहेस, गद्दार. हा पण पण मी गद्दार आहे. पण पण मी गद्दार आहे. मी राणाचा दुश्मन आहे. मान मी राणाचा दुश्मन आहे. राणा लवकरात लवकर मेला पाहिजे. ए ए गद्दार अण्णा, तू गद्दार आहेस की नाही? हा आहेस ना गद्दार? राणाचा दुश्मन आहेस की नाही? हा मग मान. राणा लवकरात लवकर मेला पाहिजे. तू म्हणणार आहेस नाही? का गोळी घालू? साहेब, हो साहेब कुठं आहे सा? साहेब एक गरमागरम खबर घेऊन आलोय.
काय झालंय साहेब, मी पावसात ना आलो ना, माझा घसा एकदम गार पडलाय. गरमागरम खबर काय बाहेर निघणार नाही. घसा जरा गरम करू काय? तुमच्यासारखी फुकटी लोक या जगात आहेत की नाही, म्हणून या जगात सगळा गोळ आहे. नाही साहेब, जगात तर पाणी आहे. खबर घसा जरा गरम व्हायच. किती किती फुकटेपणा करणार आहे हा? ठीक आहे, जातो मी परत. येतो साहेब. बघा ना, गरमागरम खबर होती. काय नाही, जातो मग. आता तुम्ही म्हणताय तर बसतो. काय त्यात एवढं. हा बर, चाल घे ग्लास घे. लई दिवसानं साहेबांबरोबर. हा, आता ते जरा हाड बर, कारण माननीय परेश पाटलाचा विषय कसा आहे, हार्ड आहे. खबर एक मिनिट साहेब. खबर अशी आहे का पावसाळा सुरू झालाय. ही खबर आहे. अहो, पुढचं ऐकून तर घ्या की साहेब. काय आहे, पावसाळा सुरू झालाय म्हणजे मळ्यामध्ये रानामध्ये नांगरणी सुरू झाली आहे. हा, मग मी काय करू? मी काही शेतकरी आहे का बैल आहे? मला झुकतो काय नांगराला? तुम्ही बैल? नाही 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 साहेब, तुम्ही बैल नाही, तो राणा आहे की नाही, राणा तो बैल. परेश पाटील खबर. एक मिनिट. साहेब, तो राणा आहे की नाही, राणा त्याच्या मळ्यामध्ये आज मळा नांगरत होता. अशी पक्की खबर आहे माझ्याकडं. आणि काय आहे, मळा तो अर्धवटच नांगरून गेलाय, म्हणजे तो उद्या मळा नांगराला परत येणार म्हणजे येणार. आपण तिथंच त्याला धरायचा, नांगरा सगळं धरायचा साहेब. हा, काय काय झालं साहेब? ठीक आहे ठीक आहे, नांगर कॅन्सल, आपण राणाला धरूया. हा, नाही, त्याचं काय आहे ना, आपण राणाला पकडायला जातो आणि त्याला कोणीतरी मदत करत आणि मग राणा सुटून जातो दरवेळी. नाही साहेब, ऐका मग. काय, या खेपेला कुणाला काय कळूनच द्यायचं नाही आपण. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये राणाचे काही दोस्त पोलीस आहेत, त्यासनी बरोबर आणायचं नाही आणि त्यासनी काही सांगायचंच नाही आपण. मग काय टेन्शन नाही, राणा आपोआप गावतोय आपल्याला. या कानाची खबर त्या कानाला जाणार नाही.